हॅलो, गुड मॉर्निंग. तर इकडे माझ्यासाठी कोमट पाणी करून घेतलं, म्हणजे जास्त कडकच झालं ते थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवलं, म्हणजे थंड. त्यानंतर ते घेतलं, गवती चहाचा काढा बनवण्यासाठी ठेवला. आणि सकाळ सकाळी वातावरण खूप छान होतं, सगळीकडचं झाडून वगैरे काढून झालं. आणि आरू इकडे मस्तपैकी झोपलेली, कारण आज तिला सुट्टी होती. आणि ध्रुवने मी चहा खाल्ली, तो ड्रॉइंग करत बसलेला. आणि त्यानंतर इकडे मी शेंगदाणे पण भाजायला ठेवलेली शेगडीवरती. तोपर्यंत शेंगदाणे भाजतायत, म्हणजे थोडेसे गरम वगैरे होत आहेत. ते दोन्ही कामं एकत्र केले, म्हणजे रॅकला जी रात्रीची भांडी होती ते लावायचं. आणि लक्षात आलं की खूप दिवस झाले इडली डोसे वगैरे बनवलेच नव्हते. त्यामुळे जे रेशनचे तांदूळ असतात ते पिशवीतून काढले, 3 वाट्या घेतले. आणि उडदाची डाळ 1 वाटी, तर ते स्वच्छ धुवून म्हणजे एका पातेल्यामध्ये ठेवले भिजवण्यासाठी. त्यानंतर रवा पण लागला हातीच भाजून घेतला. आणि त्यामुळे त्याला जाळ्या आळ्या वगैरे होत नाहीत. आणि पटकीने उपमा शिरा काय बनवायचं असेल तर त्याला पण ते कामी येतं. त्यानंतर सगळे शेंगदाणे भाजून झाले होते, त्याची थोडीशी साल वगैरे काढून घेतली. आणि मला सवय म्हणजे शेंगदाणे खूप खायला, मस्त खमंग भाजले होते आणि छान पण होते, टपोरे टपोरे. त्यामुळे 2-3 शेंगदाणे पण मी खाऊन घेतले. शेंगदाण्याचं कूट काढलं. आणि त्यानंतर मला चटणी पण बनवायची होती शेंगदाण्याची, तर त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण सोलून टाकला, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं. आणि मिक्सरला थोडंसं वाटून घेतलं. तर छान अशी मस्त चटणी झालेली. आणि त्यानंतर थोडीशी खलबत्त्यामध्ये काढून घेतली, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली. खरंच खूप टेस्टी झालेली. आणि आरूची आंघोळ झाली होती, खूप उशिरा उठली ती आज, केस वगैरे धुतलेले. त्यानंतर देवपूजा, भांडे, सगळ्या फरशा वगैरे क्लीन करून झाले. यांचा उपवास होता, तर चिप्स वगैरे तळले. आणि आमचा जेवणाचा मेनू दुपारी जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळी भाजी आणायला गेलो, कारण शनिवारचा आज बाजार होता. हिरव्या मिरच्या मला खूप स्वस्त आणि छान पण भेटल्या. त्यानंतर फ्लावर घेतला, शेवग्याच्या शेंगा घेतल्या, बटाटे घेतले. प्रत्येकाच्या आवडीच्या पण भाज्या घ्यायला लागतात. त्यानंतर घरी आलो, खूप उशीर झाला, भाजीपाला घेतला. त्यानंतर त्यांच्या मित्राच्या घरी गेलो होतो. आणि लक्षात आलं की आज पीठ काढायचं राहून गेलेलं, म्हणजे इडलीसाठी जे बनवायचं होतं ते काढलं. त्यानंतर मिक्सर वगैरे सगळं स्वच्छ पुसून ठेवलं. आणि एक काम करायला गेलं की डबलच होतं, तर तिथे खूप सारे सांडलं पण होतं, तर ते पुसून घेतलं. आणि बॅटर अशा पद्धतीने घट्टसर काढून घेतलं. 1 वाटी पोहे पण मी ॲड केले होते. आणि आता ते चांगलं फेटून झाकून दिलं. आणि किती का वेळ होईना पण भांडी ही घासावीच लागतात, कारण सकाळी उठून खूप म्हणजे खूप कंटाळा येतो. आणि रात्री किती का लेट होत नाही, पण ते घासलं म्हणजे एक डोक्यावरचं ओझं जातं. तर खूप सारी भांडी पडलेली, कारण चहाची, स्वयंपाकाची, जेवणाची, ते सर्व भांडे घासून घेतले. त्यानंतर भाज्या काढल्या. भाज्या म्हणजे कोथिंबिरीच्या 3 जुड्या आणल्या होत्या आणि एक शेपाची, तर त्या पालेभाज्या काढून घेतल्या. आणि सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ ठेवून